सह त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता देण्यात आला। राज्यातही 6 ठिकाणी विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना या हप्त्यांचं वितरण करण्यात आलं। मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आला। छोटे शेतकरी आणि शेतमजुरांसाठी हा निधी वरदान ठरतो आहे। यामुळे त्यांची सावकारी कर्जाच्या विळख्यातून सुटका झाली आहे, असं आठवले यावेळी म्हणाले। बारामती इथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला उपस्थित होते। नरेंद्र मोदी सरकारच्या काळात योजनांचे संपूर्ण पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होतात। शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचं आहे, असं मोहोळ यांनी यावेळी सांगितलं। बुलडाणा इथे प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांना देण्यात आला। जाधव यांनी केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं। जळगाव इथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचं वाटप करण्यात आलं। चार लाखाच्या वरती शेतकऱ्यांना। नंदुरबार इथेही आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत किसान सन्मान निधीचं वितरण झालं। यावेळी शेतकऱ्यांसाठी मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता। कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती दिली। शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे। त्यात मला PM किसानचे पैसे 10 हप्त्याने मिळत होते 20,000 पर्यंत। ते पैसे मी माझ्या शेतीमध्ये मजुरी किंवा बी बियाण्यासाठी वापर करतो। शेतीसाठी मला मदत भेटते। जालना इथेही शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधीच्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं। या योजनेमुळे शेतीच्या विविध कामांसाठी वेळेत पैसे मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। PM सन्मान निधीचा 20वा हप्ता माझ्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि तो दरवेळेस जमा होतोय आणि त्यामधून मी खत, बी, औषध यासाठी वापर करतोय। माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हप्ता टाकल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।